हाय हॅलो नमस्कार मैत्रिणो, मी संध्या. तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मैत्रिणो, आज मी तुम्हाला इथे वनटक्स ब्लाऊजची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. इथे आपलं 32 साईजच्या चेस्टचं ब्लाऊज असणार आहे. तुम्हाला सुद्धा 32 साईजच्या चेस्ट ब्लाऊज कटिंग करायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओला कुठेही स्किप करू नका. मी पूर्ण डिटेलमध्ये तुमच्याशी ह्या साईजची कटिंगची व्हिडिओ शेअर केलेली आहे, तरी तुम्ही व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. आता आपल्याला काय करायचं आहे, छातीच्या घडीनुसार जे आपलं मेन फॅब्रिक जे अस्तर आहे ना, त्याची फोल्डिंग करून घ्यायचं आहे. जे काही तुमची घडी असेल त्यानुसार तुम्ही इथे छातीच्या घडीनुसार ॲडजस्ट करून घ्या आणि नंतर मग आपल्याला इथे पूर्ण मापे टाकून घ्यायचं आहे. फोल्डेड बाजू ही आपल्या साईडने ठेवायचं आहे आणि खुली साडी समोर ठेवायचं आहे. आता मी इथे उंचीचं माप एकदाचं ब्लाऊजवरून चेक करून घेत आहे. जे काही तुमचं उंचीचं माप असेल ते तुम्हाला इथे घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने मी उंचीचं माप घेतलेलं आहे. इथे माझं 13 इंचचं पूर्ण उंची येत होती, त्यामध्ये मी 1 इंच प्लस केलेलं आहे आणि 14 इंच आपली उंची टाकून घेतलेली आहे. तुम्हाला सुद्धा तुमची जे काही उंची ब्लाऊजहून आलेली असेल त्यामध्ये 1 इंच प्लस करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे एक लाईन ओढून घेऊया. आता इथे 32 साईजनुसार इथे आपण शोल्डर 5 इंच टाकूया आणि मुंढा सुद्धा 5 इंच टाकूया. तुम्ही सुद्धा 32 साईजचं ब्लाऊज कट करणार असाल तर मुंढा आणि शोल्डर एकदम परफेक्ट आपलं इथे येणार आहे. तुम्ही सुद्धा हे परफेक्ट माप हे टाकू शकता. आणि त्यानंतर छातीचा चौथा भाग 8 इंच, समोर 1.5 इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी वाढवून घ्यायचा आहे. छातीमध्ये मार्जिन 2 इंचपर्यंत सुद्धा तुम्ही वाढवून घेऊ शकता. कमरेचा चौथा भाग 7 इंच, समोर 1.5 इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी वाढवायचा आहे आणि 1 इंच टक्ससाठी वाढवायचं आहे. जे खालच्या साईडने आपण टक्स देतो ना, त्याच्यासाठी 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. कमरेमध्ये जो टक्स येतो ना, त्याच्यासाठी वाढवायचा आहे. आता गळा रुंदी आपल्याला इथे 2 इंचची टाकायचं आहे. 2.25 इंचपर्यंत इथे आपण 32 साईजच्या चेस्टसाठी इथे गळा रुंदी टाकू शकतो. त्यानंतर आपल्याला इथे मुंढ्याला आकार द्यायचा आहे. मुंढ्याला आकार इथे आपण 1.5 इंचावरती देऊन घेऊया. हा आकार आपला बॅक साईडचा असणार आहे. समोरचा आकार आपण समोरच्या पार्टवरती देऊन घेऊया. आता इथे आपलं नॉर्मली बॅक पार्टची पूर्ण मार्किंग करून झालेली आहे. त्यानुसारच आपण इथे कटिंग करून घेऊया. तुम्हाला इथे जे काही तुमचा गळा ठेवायचा असेल तो तुम्ही इथे कट करायचा आहे. आता ही पूर्ण मार्किंग जशास तशी कट करून घेऊया. आता इथे आपल्याला समोरच्या पार्ट ॲडजस्ट होतो का ते बघायचं आहे आणि समोरच्या पार्टसाठी आपल्याला हुकपट्टी आणि आयपट्टी लावायचं आहे. त्यामुळे आपल्याला इथे थोडंसं पाव किंवा हाफ इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे. तुम्ही जेवढं स्टिचिंगमध्ये धरत असाल हुकपट्टी आणि आयपट्टीसाठी, तेवढंच तुम्हाला बाजूने वाढवून घ्यायचं आहे आणि बाजूने वाढवलेले हे मार्किंग आपल्याला सोडून द्यायचं आहे आणि त्याच्या बाजूला आपल्याला बॅक पार्ट ठेवून घ्यायचा आहे आणि जशास तशी मार्किंग करून घ्यायचं आहे. एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर केलेला आहे. जर व्हिडिओमध्ये तुम्हाला काही समजलं नसेल, काही अडचणी असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि ह्या साईजचं ब्लाऊज तुम्ही एकदम परफेक्ट असं स्टिच करू शकाल. ह्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ब्लाऊज एकदा ट्राय करून बघा. आता इथे मी मार्किंग जशास तशी करून घेतले आणि खालच्या साईडने पाव किंवा हाफ इंच आपल्याला एक्स्ट्राचं वाढवून घ्यायचं आहे. कारण का आपल्याला इथे समोरच्या पार्टमध्ये आपल्याला क्रॉसपट्टी जोडायचं आहे, त्यामुळे आपण थोडंसं एक्स्ट्राचं वाढवून घेतलेलं आहे. आता इथे परत मुंडा जशास तसा मार्किंग करून घेऊया. कारण का इथे समोरच्या मुंड्याला आपल्याला आकार द्यावा लागेल, त्यामुळे आपण जशास तशी मार्किंग करून घेऊया. जे कोण्यावरून इथे कोणा आहे ना, त्यावरून आपल्याला 1 इंचवरती एक डॉट काढून अशा पद्धतीने गोल आकार देऊन घ्यायचा आहे. हा आपला समोरचा मुंडा असणार आहे. आता छातीचा चौथा भाग टाकून घेऊया. जे मार्जिन आपण समोरच्या साईडने हुकपट्टीसाठी वाढवलेलं आहे ना, त्याला सोडूनच पूर्ण मार्किंग इथे आपल्याला समोर करून घ्यायचं आहे. कमरेचा चौथा भाग समोर 1.5 इंच एक्स्ट्रा आणि टक्ससाठी सुद्धा परत एक्स्ट्रा वाढवून घेऊन सरळ लाईन ओढून घेऊया. आता गळ्याला सुद्धा मार्किंग इथे आपल्याला 2 इंचावरतीच करायचं आहे. जेवढी पाठीमागे आपण गळा रुंदी घेतलेली आहे तेवढीच घ्यायचं आहे. आता गळा लांबी मी 6.5 घेतलेली आहे. 6 इंच इथे आपला गळा तयार होणार आहे. समोरचा गळा मी गोलच ठेवलेला आहे. तुम्हाला जर कोणता वेगळा गळा ठेवायचा असेल
तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे गळा घेऊ शकता। आता इथे आपल्या क्रॉसपट्टी टाकायचं आहे। जे काय वाढवलेलं आहे ना तिथून आपल्याला 3 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे आणि कमरेच्या साईडने जी फिटिंगची साईड आहे ना त्या साईडने आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करून अशा पद्धतीने कर्व असा आकार देऊन घ्यायचा आहे। आता इथे आपल्याला टक्सची मार्किंग करायचं आहे। मी 4 इंचावरती टक्सची मार्किंग केलेली आहे आणि दोन्ही साईडने हाफ इंच अशा पद्धतीने 2 खुणा करून एक स्ट्रेट लाईन ओढून घेतलेली आहे। स्ट्रेट लाईन मी इथे 2 इंचावरती ओढून घेतलेली आहे। दोन्ही साईडने अशा पद्धतीने आपल्याला टक्स देऊन घ्यायचा आहे। इथे आपण समोरच्या पार्टची सुद्धा मार्किंग करून झालेली आहे। आता ती जशास तशी आपण इथे कटिंग करून घेऊया। जास्त काही अवघड आपली इथे कटिंग नाही, मी साध्या सोप्या पद्धतीने एकदम तुमच्याशी एक्सप्लेन करून दाखवलेलं आहे। जरी तुम्हाला आणखी काही समजलं नसेल तरी तुम्ही मला कमेंट नक्की करू शकता आणि कमेंट करूनच विचारायचं आहे। आता जी मार्किंग केलेली आहे ना ती मी जशास तशी कट करून घेते। ह्या ब्लाऊजचा स्टिचिंगचा व्हिडिओ सुद्धा मी तुमच्याशी लवकरच शेअर करणार आहे। तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला दोन्ही व्हिडिओ बघून एकदम परफेक्ट ब्लाऊज असं स्टिच करता यावं यासाठी मी 2 व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे। व्हिडिओ खूपच मोठा होईल ह्यासाठी मी 2 पार्टमध्ये हा व्हिडिओ शेअर केलेला आहे। तरी तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा आणि एकदम परफेक्ट असं ब्लाऊज स्टिच नक्की करा। आता सेंटरमधून जी जॉईंट आहे ना समोरच्या पार्टमध्ये तो सुद्धा कट करूया। जर तुम्हाला समोर हुक ठेवायचे नसतील तर तुम्ही जशा तसं ठेवलं तरी चालेल। बॅक साईडला हुक करायचा असेल तर तुम्ही जे काही आपण 1/2 इंच समोरच्या साईडने वाढवून घेतलेलं आहे ना ते बॅक पार्टमध्ये वाढवून घ्या आणि मग बॅक पार्टच्या सेंटरमधून कट करायचं आहे। इथे मी समोरच्या साईडला हुक ठेवून घेतलेले आहे, त्यामुळे मी लगेचच कट करून घेतलेला आहे सेंटरवरून। आता इथे पूर्ण पार्ट आपले कट करून झालेले आहे। तुम्ही बघू शकता इथे माझी क्रॉसपट्टी सुद्धा कट करून झालेली आहे। बॅक पार्ट सुद्धा आपला तयार आहे। आता आपण बाहीची कटिंग करून घेऊया। बाहीच्या कटिंगसाठी आपल्याला 4 फोल्ड अस्तर करून घ्यायचा आहे आणि फोल्डेड साईड ही आपल्या साईडने ठेवायचं आहे आणि खुली साईड ही समोर ठेवून घ्यायचं आहे। जे काही बाहीची तुमची लांबी असेल त्यामध्ये 1 इंच प्लस करायचं आहे। मी इथे 6.5 इंच पूर्ण लांबी घेतलेली आहे। 5.5 इंचाची बाही तयार होणार आहे। त्यानंतर एक लाईन ओढून घेतलेली आहे। आता इथे आपला जे काही क्रॉस मुंडा असेल तो टाकून घ्यायचा आहे। 7 इंच इथे माझा मुंडा आहे, मी तो टाकून घेतलेला आहे आणि समोर आपल्याला अशा पद्धतीने 1.5 इंचाचा एक्स्ट्रा घ्यायचा आहे। मी थोडंसं इथे जॉईंट लावून घेईल, थोडंसं कमी पडत होतं समोरच्या साईडने। आता इथून मी 2.5 इंचावरती मुंडा डाऊन करून घेतलेला आहे, कारण का ह्यांचा जो मुंडा आहे ना मुंड्या काखेमध्ये जी बाही आहे ना बाही अशी बाहीमध्ये कापड खूपच जास्त होतं, त्यांना खालच्या साईडने कमी कापड हवं नव्हतं, त्यामुळे मी 2.5 इंचावरती मुंडा टाकून घेतलेला आहे, डाऊन करून घेतलेला आहे आणि सरळ साध्या पद्धतीने बाहीला आकार देऊन घेतलेला आहे। खालच्या साईडने मी 5 इंचचा इथे एक खूण करून घेतलेली आहे। मग इथे समोर 1.5 इंचावरती आपल्याला एक्स्ट्राचं मार्जिन वाढवून घ्यायचं आहे। जर तुम्हाला बाहीचा पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या चॅनलवरती तो व्हिडिओ मी शेअर केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा एकदम परफेक्ट अशी बाही कटिंग करता यावी ह्यासाठी मी तो व्हिडिओ तुमच्याशी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक शेअर करेल, तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही एकदा नक्की बघा। इथे आपली बाहीची कटिंग करून सुद्धा झालेली आहे। एकदम परफेक्ट असं ब्लाऊज आपलं तयार होणार आहे। ह्या कटिंगचा व्हिडिओ पूर्ण मी तुमच्याशी शेअर केला आहे। आता तो स्टिचिंगचा व्हिडिओ सुद्धा मी लवकरच शेअर करेल। इथे आपले पूर्ण पार्ट्स कटिंग करून झालेले आहेत, फक्त आपली स्टिचिंग राहिलेली आहे, मी तो सुद्धा व्हिडिओ तुमच्याशी नक्की शेअर करेल।